सुख म्हणजे नक्की काय असतं हा नवा सिनेमा लवकरच म्हणायला हरकत नाही, पण तुमच्या भेटीला येणार आहे. काय नेमका हा सिनेमा आहे, कशी ही सगळी कथा सुचली आणि हॉलिवूडमध्ये नेमकं कसं शूटिंग होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे सध्या या सिनेमाच्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी मॅम तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू व्हेरी मच. सुख म्हणजे नक्की काय असतं, आपण बऱ्याचदा हे वाक्य ऐकलं आहे आणि आता या नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यात आधी काय कथा सुचली आहे तुम्हाला या सिनेमासाठी? कथा खूपच सुंदर आहे. म्हणजे नेहमीच असं फॅमिली मूव्हीज मला आवडतात करायला, की आजोबा आणि आपल्या अख्ख्या फॅमिलीसोबत नातवाला घेऊन हा सिनेमा बघू शकतील. पण त्याच वेळेला याच्यामध्ये एक सत्य आहे, एक सच्चेपण आहे, ही घडलेली गोष्ट आहे कुठेतरी. आणि ती कहाणी मी जेव्हा ऐकली, त्याचा सिनेमा करावा जसं नेहमीचंच मला आई व्हायचं, ही पण एक सत्यकथा होती. त्याचप्रमाणे इन्स्पायर्ड बाय एका सत्यकथेवर मी ही कथा रचलेली आहे. आणि ही संपूर्ण कथा घडतेच अमेरिकेमध्ये. आपल्या घराघरातून आज उच्च शिक्षणासाठी मुलं अमेरिकेत जातात. तसंच माझ्या कहाणीतला पण हिरो जो PhD झालेला आहे, केमिकल इंजिनियर आहे, त्याची बायको आहे, डॉक्टर आहे आणि त्यांना एक छोटासा पाखरू आहे, म्हणजे मुलगी आहे एक 3.5-4 वर्षाची. आणि तिकडे छान सगळं स्वतःची स्वप्न पूर्ण करायला, शिक्षण शिकायला, त्याच्यानंतर परत येऊ मायदेशी किंवा काय, अशा वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत असताना अचानक अशी एक गोष्ट घडली की ज्याच्यामुळे ते जे करायला गेले होते किंवा जे त्यांनी स्वप्न बघितले होते त्याला कुठेतरी तडा गेला. आणि त्याच्यातूनही मला असं वाटतं की सुखाच्या मागे किंवा सुख देण्यासाठी, जो काय आटापिटा देण्यासाठी, म्हणजे आपण सारखं म्हणतोय की कुणाला तरी काहीतरी देण्याचं जे सुख असतं ते सगळ्यात मोठं सुख. माझ्या मते तू जर सुखाची व्याख्या विचारलीस तर मला असं वाटतं की त्या क्षणाला जे घडत असतं त्या क्षणाला माणूस खूप आनंदी असतो. म्हणजे इथपर्यंत होतं की एखाद्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्या आईचं मरण झालं, ती दुःखाची गोष्ट आहे, पण त्याच वेळेला त्याला असं वाटतं की एवढं जगून माझ्या आईची सेवा करून आज माझ्या आईला, जन्ममरण सगळ्यांनाच आहे पण मृत्यू आला आहे, पण ही सुखाचीच गोष्ट आहे. तर सुख कशातही असू शकतं. तर सुख हे तुम्हाला वाटणाऱ्या त्या क्षणाच्या आनंदाला आणि समाधानाला. तर मला असं वाटतं हा चित्रपटाची जी कहाणी, त्या दाम्पत्याची कहाणी जशी जशी पुढे जाते तशी पुढे काय होणार ही उत्कंठा प्रेक्षकांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला वाटेल. आणि सगळ्यात शेवटी त्यांना सुख म्हणजे नक्की काय असतं ते गवसणार आणि त्या कहाणीतलं एक सुंदरसं, एक छोटीशी अशी गोष्ट हृदयामध्ये ते घेऊन जाणार, हे माझं वचन आहे. पण समृद्धी मॅम, या सिनेमातल्या 2 अगदी हायलाईट होणारे मुद्दे ते म्हणजे अंकुश चौधरी तर आहेच, पण त्याबरोबर एक नवा चेहरा तुम्ही प्रेक्षकांसाठी आणताय. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण सिनेमाचं शूटिंग होतं आहे ते म्हणजे लॉस एंजलसमध्ये. कसं नेमकं या मागे थिंकिंग प्रोसेस होती आणि अंकुश आणि देन झीनल कसे इन झालात ते नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर. मला असं वाटतं कहाणी जेव्हा मला सुचली आणि त्यावेळेला एक चेहरा तुमच्या डोळ्यासमोर असतो तेव्हा खरोखर, म्हणजे याच्या आधीसुद्धा नाना पाटेकरांसोबत काम झाल्यानंतर, जसं 9 रसामध्ये मला एक सामाजिक चित्रपट केला, त्याच्या आधी मी एक रिअलिस्टिक फिल्म केली जी गर्भ भाड्याने देण्याची गोष्ट होती. ती पण अमेरिका आणि इंडियामधलं एक ॲग्रीमेंट होतं, त्याच्यावर मी सत्यकथेवर केली. अंकुशला मी जेव्हा भेटले किंवा त्याचा डबल सीट सिनेमा बघितल्यानंतर मला तो खूप आवडला. आणि मला असं वाटलं ह्या कलाकारासोबत कधी असं होतं की काही भूमिका तुम्हाला आवडत पण नाही, पण त्याच्या वाट्याला त्या पद्धतीची भूमिका येते, तसं त्याचं ते सोनं करतात. तसं अंकुश त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि एक ग्लॅमरस, आर्टिस्टिक, त्याच वेळेला भरपूर 100% स्वतःमधलं काहीतरी देणं, हे अंकुशमध्ये खचून भरलेलं आहे असं मला वाटतं जेव्हा डबल सीट मी बघितलं. आणि मी ते कहाणी लिहिताना त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. त्याला मी ती कहाणी ऐकवली आणि एका क्षणात त्यांनी त्या भूमिकेला म्हणजे म्हणाला की मला करायचीच आहे. त्याच्यानंतर नवीन चेहरा, कारण ही फ्रेश कहाणी होती, काहीतरी कहाणीचा सच्चेपणा खरा वाटावा. तर मला ना तोच चेहरा जो सिनेमांमध्ये कोणीतरी ह्याच्या आधी हिरोईनला म्हणून वापरला आहे किंवा कुठल्या तरी नाटकांमधनं ती प्रसिद्ध झालेली आहे किंवा सिरियलमधनं प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे ती प्रसिद्ध अभिनेत्री जर आपण सिनेमात घेतलं तर कमर्शियलची गणितं नीट बसतील. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात कधी नाही. माझ्या पुढे फक्त दिसते ती भूमिका आणि तो चित्रपटाच्या कहाणीला न्याय देणारा चेहरा, आणि तोच झीनलमध्ये मला सापडला. आता पुढे मला असं वाटतं इतिहास घडतानासुद्धा शून्य असतो, तसंच
काहीसं आहे. याच्या आधी 2-3 वेळा मला आपण म्हणूया की कुठल्याही गोष्टीचं एक सुरुवात करतो तर निसर्ग तुम्हाला आपोआपच साथ देत जातो, तसं मला देत गेला. आणि ह्याही चित्रपटामध्ये झिनलची निवड त्याच पद्धतीने झालेली आहे की तिला माहिती पण नव्हतं की मी सिनेमा डिक्लेअर केला. तिला मराठी सिनेमामध्ये कुठेतरी काम करावं असं वाटत होतं आणि तिने मला सहज एक मला कुठेतरी चान्स मिळेल का म्हणून फोन केला. आणि मला एक म्हणूया आपण की निसर्ग 50-60-70 चेहरे बघितल्यानंतर, ऑडिशन्स घेतल्यानंतर, तुमच्या एस्टॅब्लिश्ड हिरोईन्सला भेटल्यानंतर सुद्धा जे समाधान मिळत नव्हतं आणि ते अचानक तिला बघून मला मिळालं. तर मला असं वाटतं की कुठेतरी दिल की बात सुनो, हार्टचं तसं मी ऐकलं. आणि झिनलला ते जे काय गणितं असतात काय म्हणे ॲक्टिंगचे ते सगळे बघितले की तिच्यामध्ये ते आहे. आणि जॉन्सन बेबीची ॲड तिची खूप गाजलेली आहे त्या बाळासोबत. तर माझ्या भूमिकेची गरजच अशी होती की ती एका वेळेला ग्लॅमरस दिसावी, शिक्षणाने भरपूर डॉक्टर असल्यामुळे ते कॅरेक्टर दिसावं. माझा अंकुश पहिले सिलेक्ट झाल्यामुळे त्याच्याशी पेअरअप व्हावी उंचीनी, दिसण्यानी. आणि तिसरी गोष्ट तिच्यामध्ये एक मातृत्व डोळ्यामध्ये दिसावं आणि ते मला तिच्यामध्ये दिसलं. सो मला असं वाटतं की त्यामुळे मी तिला सिलेक्ट केलं आहे. क्या बात आहे. खरंच म्हणजे हा सिनेमाचा संपूर्ण पुढचा प्रवास कसा असेल मॅम, खरंच आहे बघायला खूप मजा येणार. पण थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या आणि सिनेमासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.